नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2022मध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाल्यानंतर शिवसेना हा पक्ष आपलाच असा दावा त्यांनी केला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा पक्ष नेमका कोणाचा, या पक्षाचं जे चिन्ह आहे म्हणजे जे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण, हे चिन्ह कोणाचं, याविषयीचा दावा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो आपल्याला माहिती आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं कोणता पक्ष कोणाचा आहे, याविषयी निर्णय झाला. आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले अनेक वर्षांपासून हा खटला जो आहे तो प्रलंबित आहे. अनेक सुनावण्या होतात पण प्रत्यक्षात त्याला पुढची तारीख मिळते आणि पुन्हा एकदा तो विषय तसाच बारगळलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे ही शिवसेना नेमकी कोणाची, हे चिन्ह आमचंच किंवा हे नाव आमच्याच पक्षाला मिळालं पाहिजे पूर्णपणे, शिवसेना हे नाव, अशा पद्धतीचा दावा आहे तो. आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तो दावा केलेला आहे आणि त्याची आता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. 40वा क्रमांक त्याला मिळालेला आहे, जी त्याची यादी लागते त्याच्यामध्ये. त्यामुळे ती सुनावणी पुन्हा एकदा गुरुवारी होणार आहे असं म्हटलं जाते, पण ती होईल का हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे पुढची तारीख पुन्हा मिळाली की पुन्हा एकदा तो प्रश्न तसाच बारगळत राहू शकतो. शिवाय समजा उद्या जरी ती सुनावणी झाली गुरुवारी, तरी ती लगेच काय त्याची निष्कर्षाप्रत येईल अशी शक्यता अजिबात नाही. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दिवस ते सगळं युक्तिवाद जे ते सुरू राहणारच आहेत. त्यामुळे कधी याचा निकाल लागतो याविषयी शंका आहे आणि अजूनही त्याचं उत्तर मिळत नाही. लोकांना सुद्धा याचं उत्तर हवं आहे का, लोकसुद्धा आता त्याकडे तेवढ्याच कुतूहलाने किंवा तेवढ्याच उत्सुकतेने पाहत आहेत का, हा सुद्धा प्रश्न आहे. सुरुवातीला जेव्हा 2022मध्ये सगळं घडलं त्यानंतर लोकांना एक उत्सुकता होती. निवडणूक आयोगाने या संदर्भातला निकाल दिला आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, धनुष्यबाण चिन्ह त्यांच्यासोबत राहील, हा निर्णय दिला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा पक्ष, त्याला मशाले चिन्ह मिळालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असं पक्षाचं नाव झालं. आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारेच ते निवडणुका सुद्धा लढवत राहिलेले आहेत. त्यामुळे आता या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही खटला आहे त्याच्यात काय होईल याविषयी खरोखरच लोकांच्या मनात उत्सुकता राहिलेली आहे का, हा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा याबद्दल काही उत्सुकता आहे का असं वाटत नाही. कारण काय, इतके दिवस हा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्यात वारंवार तारखा मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयालाही हे वाटत नाही की हा खटला अगदी प्राधान्याने घेतला पाहिजे बोर्डवर आणि त्याच्याबद्दलचं काय जो काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे असं त्यांनाही वाटत नाही. त्यापेक्षा आणखी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अनेक खटले महत्त्वाचे आहेत असे वाटत असल्यामुळे या खटल्याला ते फारसं प्राधान्य त्या ठिकाणी मिळत नाही असं त्या ठिकाणी दिसून येतं. मग हा प्रश्न निर्माण होतो की खरोखरच याच्यात आता काय राहिलेलं आहे का शिल्लक. आणि तो अनेक दिवसांपासूनचा प्रश्न आहे, केवळ या सुनावणीमध्येच हा मुद्दा उपस्थित झाला आहे असं नव्हे. तर जेव्हापासून या सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका, हे चिन्ह दिले गेल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या. लोकसभेची निवडणूक झाली 2024मध्ये, त्यानंतर विधानसभेची लगोलग निवडणूक होती. आता या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्याच्या आधी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदांच्या झाल्या. या सगळ्या निवडणुका झाल्यात, त्याच्यामध्ये जी जी चिन्ह त्यांना मिळालेली आहे, जे पक्षाचं नाव आहे, त्या आधारावरच त्या निवडणुका लढवल्या गेल्या. आणि त्या निवडणुका लढवताना सुद्धा या दोन्ही पक्षांनी, पण प्रामुख्याने उबाटा शिवसेना या पक्षाने मशालीच्या चिन्हाच्या जोरावर निवडणूक लढवली. त्याच्यात कुठेही त्यांना हे चिन्ह वापरताना कुठेतरी त्यांच्या मनात शंका होती किंवा या चिन्हाबद्दल आदर नव्हता असं अजिबात दिसलं नाही. उलट या मशालीच्या आधारे आम्ही कशी क्रांती घडवू किंवा या मशालीच्या आधारे कसा नवीन प्रकाश निर्माण होईल, आम्हाला मार्ग सापडेल, हेच ते सांगत राहिले. आणि या चिन्हाचा योग्य पद्धतीने त्यांनी आपापल्या जाहिरातीमध्ये उपयोग केलेला आहे आणि त्या आधारे लोकांनी त्यांना मत दिलेलं आहे. लोकांनाही कुठे असं वाटलं नाही की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह असेल तरच आम्ही मत देऊ. लोकांची ती गरज नाही. लोकांची गरज आहे की आम्हाला अमुक हा माणूस, त्याच्या नेतृत्वाखालचा पक्ष तो कसं काम करतोय किंवा कोणती आश्वासने देतोय, कशा पद्धतीने पक्ष चालवणार आहे हे आम्हाला बघायचं आहे. त्याच्याबद्दल लोक आश्वस्त असतील तर लोक त्यांना मत देतील. एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह आहे
म्हणून एकनाथ शिंदेंना निवडून देत आहेत अशातला भाग नाही. एकनाथ शिंदे शेवटी प्रचाराला निघतात, त्यांचे जे कोणी कार्यकर्ते आहेत ते निघतात, ते कोणता विषय मांडतात, कशा पद्धतीने मांडतात, लोकांपर्यंत ते पोचत आहेत की नाहीत, त्यांचे लोक कार्यकर्ते त्यांचे जे कोणी उमेदवार आहेत ते लोकांपर्यंत पोचत आहेत की नाहीत, ते कोणती आश्वासनं देत आहेत हे लोक पाहतात. चिन्ह हा फक्त एक तांत्रिक मुद्दा असतो जो निवडणुकीसाठी आवश्यक असतो. मतदान करताना तिथे लोक मतदान करतात. कमळ या चिन्हावर लोक मतदान करतात म्हणजे तो भाजपचं चिन्ह हे मान्य आहे, लोकांना ते माहितीच आहे. पण त्यांच्याकडून कोणती आश्वासने दिली जातात, आश्वासनांची पूर्तता ते करतात की नाही, सत्ता मिळाल्यावर किती वेळात ते करतात की केवळ आश्वासनच राहतात, त्याची पूर्तताच होत नाही, हे लोक बघतात. आणि लोकांना जर वाटलं की बाबा याची पूर्तता होते त्यांनी दिलेल्या आश्वासनांची, निदान त्यातल्या 80% आश्वासनांची पूर्तता होते, तर यांचंच सरकार आपल्याला हवं हे लोक ठरवतात. त्यामुळे आता इतक्या निवडणुका झाल्या, मग लोकसभा निवडणुकीत याच मशालीच्या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला, यांच्या शिवसेनेला लोकांनी मतं दिली आणि चांगलं यश मिळालं त्यांना. भाजपाला उलट कमळ हे चिन्ह असून ज्यांची केंद्रामध्ये सत्ता होती असं असताना सुद्धा त्यांना यश मिळू शकलं नाही. म्हणजे चिन्हाचा खरोखरच तिथे काय प्रभाव होता का? तर नाही. तर तुम्ही काम किती केलं आहेत, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आश्वासनं दिली जात आहेत, कोणत्या चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी लोक बघत असतात, त्याचा सर्वंकष विचार करत असतात आणि त्यातून मतं देत असतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उबाटा शिवसेनेला यश मिळालं, पण ते यश त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळालं नाही. त्यावेळेला भाजपाने किंवा युतीने चांगलं यश मिळवलं, महायुतीने यश मिळवलं. अजित पवारांकडे घड्याळे चिन्ह आहे म्हणून अजित पवारांना मग त्याच चिन्हाच्या आधारे लोकसभा निवडणुकीत का यश मिळालं नाही. त्यांचा अवघा एकच खासदार निवडून आला तटकरेंच्या रूपामध्ये. म्हणजे चिन्ह हे महत्त्व आहे, पण ते कशापुरतं? तर निवडणुकीपुरतं फक्त. बाकी तुमचं कामाचं काय स्वरूप आहे, तुम्ही किती काम करून दाखवताय, तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करणार आहात, तुमच्याकडे काय व्हिजन आहे, तुमच्या काय योजना आहेत, आपल्या समाजाला कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पुढे नेणार आहात, कोणत्या प्रकारचा विकास करणार आहात, तुमची धोरणं काय आहेत, हे सगळे लोक बघत असतात आणि त्याच्या आधारेच तुम्हाला मतं देत असतात. तर त्या पद्धतीने ती मतं दिली गेलेली आहेत. त्यामुळे हे चिन्हाचा जो काही वाद आहे किंवा पक्षाचं नाव कोणाला मिळालं पाहिजे, यात आता खरोखरच कोणाला रस राहिलेला आहे का? सर्वसामान्य माणसाला आता याच्यात कुतूहल राहिलेलंच नसणार. कारण इतके दिवस ते कोर्टामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, पण ते पुढे ढकललं जाते. त्याच्यात काही निष्पन्न होईल हे माहिती नाही. कोणता नेमका निर्णय लागेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. कधी निर्णय लागेल हे माहिती नाही आपल्याला. तो कशा स्वरूपाचा असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि मुळात ते चिन्ह मिळाल्यानंतर आता काय करायचं आहे? आता तर कोणत्याच निवडणुका नाहीत. आता सगळ्या निवडणुका एक तर 2029ला आहेत किंवा 2031ला आहेत. मग तेवढ्या काळात आता या चिन्हाबद्दल कोणाला उत्सुकताही राहिलेली नाही. खरं तर कदाचित या दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्यांनाही तेवढी उत्सुकता राहिलेली नसेल, कारण त्यांनी जी काही त्यांना चिन्ह मिळाली होती त्या आधारावर निवडणुका लढवलेल्या आहेत. जे काही त्यांना लोकांनी यश अपयश दिलेलं आहे तेही त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या पलीकडे जाऊन आता काय होणार हा मूळ मुद्दा आहे. आता अर्थात उबाटा शिवसेना किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनाही असेल की बाबा ठीक आहे, एकदा काय तो निकाल लागू द्या, त्यासाठी ते कदाचित तो खटला मागेही घेणार नाहीत. पण आता अशी परिस्थिती आहे की जसं एखाद्या उसामधला रस चोखून झाला की त्याचा जो काय चोथा उरतो त्याच्यातून पुन्हा काय रस निर्मिती होत नाही किंवा रस त्याच्यातून काढता येऊ शकत नाही. तशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण झालेलं आहे की आता त्यातला सगळा रस निघून गेलेला आहे, काहीच शिल्लक नाही. तर त्याचं काय होणार याविषयी लोकांच्या मनात कुतूहल नाही. आणि आता त्याचा काही निकाल लागला तरी लोकांना काही फरक पडत नाही, कारण आता पुढे कोणत्याच निवडणुका नाहीत. त्यामुळे केवळ एक विषय चर्चेला येतो माध्यमांमध्ये की आता ही या प्रकरणाची सुनावणी होणार आणि त्याच्यातून काय होणार याविषयी 2 दिवस बातम्या चालतात, पुढे काहीच होत नाही. आत्तासुद्धा हे प्रकरण जे ते 40व्या क्रमांकावर आहे म्हटलं जाते. म्हणजे याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयालाही ते प्रकरण फारसं महत्त्वाचं आहे असं वाटत नसावं, प्राधान्य द्यावं असं वाटत नसावं. कारण याचा सगळा निकाल, चिन्हांचा निकाल म्हणा किंवा पक्ष कोणाचा आहे, हे सगळे निकाल विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी दिलेले आहेत. आता ते निर्णय चुकीचे आहेत असं सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे का हे याच्यात आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे या प्रकरणात काहीच शिल्लक राहिलेलं नाही हे आता दिसतंय. येत्या काळात
निवडणुका आणखी लांब बसल्यामुळे अजून त्या 2029 म्हणजे आता हे 2026 चालू आहे, इतकी वर्ष त्यासाठी आहेत. त्यामुळे कोणालाही त्याबद्दल कोणती घाई नाही आहे की याचा निकाल आत्ता लागला पाहिजे. तेव्हा काय होतं आहे पाहूया. पण तुर्तास तरी हे असं चित्र दिसतंय की या सगळ्या प्रकरणातून सध्या काही हाती लागण्यासारखं नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.